माझे नाव अक्षरम्या शंकर अकमार. मी इयत्ता 7वी मध्ये शिकते. आज मी तुम्हाला या पुस्तकाविषयी माहिती सांगणार आहे. या पुस्तकाचे नाव आहे पराक्रमी महाराणा प्रताप. या पुस्तकाचे लेखक आहेत ज्ञानेश्वर देवगडे. या पुस्तकाची किंमत आहे 25 रुपये. हे पुस्तक मी गेल्या 2-4 दिवसाआधी वाचले. या आज मी तुम्हाला महाराणा प्रताप यांच्याविषयी माहिती सांगणार आहे. इतिहास प्रसिद्ध चौथगड येथे 9 मे 1540 रोजी महाराणा विद्यासिंह व महाराणी जैतनबाई यांना अतिशय प्रतिभाशाली व पटाक्रमी पुत्ररत्न प्राप्त झाले. या पुत्रांचे नामकरण 6व्या कोनिजीत केला होता. तेव्हा त्यांचे नाव काय ठेवायचे याच्यावरून खूप गडबड चालू होती. तेव्हा त्यांच्या आईच्या महाराणा प्रताप यांच्या आईच्या मनात आले, यांचे नाव महाराणा प्रताप ठेवले तर चांगले होईल. तेव्हा त्यांचे वडील म्हणाले, हा महाराणा प्रताप हे चांगले नाव आहे. तेव्हा महाराणा प्रताप हे 5 वर्षाचे झाल्यानंतर तलवारी व शत्रूंशी वार करायला शिकले होते. तेव्हा त्यांच्या वडिलांनी विचार केला की यांना इथे ठेवणं असंभव नाहीये. म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांना एका राजघराण्यावर पाठवले व तिथं सगळी सोय व्हायची. तेव्हा एका दिवशी त्यांचे वडील त्यांना भेटायला आले व त्यांच्या वडिलांनी त्यांना पाहिले की त्यांच्या डोळ्यात खूप अश्रू आले आणि ते पण आनंदाचे अश्रू आले. तेव्हा महाराणा प्रताप हे म्हणाले, तुम्ही मला इथे का ठेवले? तेव्हा त्यांचे वडील बसले व म्हणाले की बाळा, तिथे आपल्या घरी काही सोयीचे आहे, पण आपल्या घरी काही मारहाण होऊ शकते. याच्यामुळे तुला इथे ठेवले आहे. तू जोपर्यंत मोठा होशील तोपर्यंत तू इथेच राहणार. तेव्हा महाराणा प्रताप म्हटले, ही सगळेच इथं मीच का इथं आहे, मला भाऊ घेऊ कोणीच नाहीये. तेव्हा त्याचे वडील म्हणाले, तुला काय करायचं? तर थोड्या वेळानंतर त्यांचे वडील त्यांना काही बोलले व म्हणाले की आता मी जातो, मला खूप उशीर झालाय. तेव्हा त्यांचे महाराणा प्रतापच्या डोळ्यातून अश्रू येत होते. त्यांचे वडील जाताना त्यांना पाहून तेव्हा त्यांच्या वडिलांना पण डोळ्यातून अश्रू येत होते. तेव्हा महाराणी मीरा यांना सगळं माहित होते. तेव्हा त्यांचे वडील महाराणा प्रताप यांचे वडील गेल्यानंतर मीराबाईंनी त्यांना सगळे सांगितले व म्हणाल्या की तुला 5 सावत्र भाऊ होते व 5 सावत्र आई होत्या. तू सगळ्यात शेवटच्या सगळ्यात शेवटच्या आईचा आहे. तेवढ्यात महाराणा प्रताप म्हणले, हे असंभव होऊ शकत नाही. तेव्हा मीराबाई म्हणल्या की मी सांभाळलेला आहे सगळ्यांना. तेव्हा महाराणा प्रताप म्हणले, कस काय इतक्या स्त्रिया कस काय, इतके सावत्र भाऊ कस काय होते मला? तेव्हा मीराबाईंनी विचारले, तुझ्या वडिलांना एवढे लेकरं सांभाळायचे नव्हते म्हणून त्यांनी त्या सगळ्या लेकरांना विहिरीत ढकलून दिले. म्हणून
धन्यवाद.